मगाशी गेला अर्धा तास, एक अर्धा पाऊण तास आपण सर्वजण एकत्र आहोत. आपण सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी महामानव, महान योद्धा, महापराक्रमी, महाविद्वान, चारित्र्य संपन्न, बुद्धिमान सईबाई शिवराय पुत्र छत्रपती स्वातंत्र्यवीर संभाजी महाराज यांच्या 363व्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम या ठिकाणी करतो. मगाशी गेला अर्धा तास आपण या सेशन मध्ये आहोत, मीटिंग मध्ये आहोत. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलात. मी संभाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त आज तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देतो. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे अत्यंत जगावर वाईट परिस्थिती आणि बिकट परिस्थिती असताना सुद्धा हृदय फाउंडेशन जो हा उपक्रम चालू केलेला आहे, अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. म्हणजे मला यातून हे सांगायचं आहे की महात्मा फुलेंनी जी सत्यशोधक चळवळ सुरू केली, जे सत्य शोधनाचं काम आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबता कामा नये, असं महात्मा फुले आपल्याला सांगून गेलेले आहे. आणि हृदय फाउंडेशन जे आहे हे सत्यशोधनाचं काम या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा सुरू ठेवते, किंबहुना चळवळ चालू ठेवते, चळवळ जिवंत ठेवते. त्याबद्दल तुमच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल मला तुमचं सर्वांचं या ठिकाणी अतिशय मनापासून आभार मानायचा आहे. विशेष करून आपल्या सर्वांचेच हृदय फाउंडेशनचे जे जे पदाधिकारी आहेत, जे जे कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांचंच मला या ठिकाणी आभार मानायचा आहे. आज एका महान योद्ध्याचे, महान पराक्रम्याचं आणि अतिशय विद्वान व्यक्तीच्या जयंती दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. छत्रपती संभाजी महाराज यांची 363वी जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. 350 वर्षाच्या पाठीमागे ज्या महापुरुषाने आणि ज्या महान योद्ध्याने जो इतिहास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडवला, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो जन्माला आलेला राजा आहे, त्या राजाने इथल्या मातीच्या प्रत्येक कणांमध्ये पराक्रम आणि विद्वत्ता पेरली. आणि आजही त्यांचा ज्वलंत इतिहास आपल्या समोर इतक्याच मोठ्या शौर्यानं आणि प्रेरणास्त्रोत म्हणून आपल्या समोर उभा राहिलेला आहे. आणि आजही आपण ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचतो, इतिहास अभ्यासतो, इतिहासाचं लेखन करणारे बरेच लोक आता मंडळी पुढे येत आहेत, सत्य इतिहास शोधणारी मंडळी आपल्या समोर येत आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आपण सत्य इतिहास आपण जाणून घेत आहोत. आणि तो शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास आपण त्यांचा 350 वर्षाच्या पाठीमागचा इतिहास आपण जाणून घेत आहोत. मला अभिमान आहे या गोष्टीचा की छत्रपती संभाजी महाराजांच्या सारखे राजे, शिवाजी महाराजांच्या सारखे राजे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेत. आणि माझाही जन्म या भूमीमध्ये झालाय म्हणून मला गर्व वाटतो, अभिमान वाटतो. आणि आपण सर्वांना देखील गर्व वाटत असेल. आजच्या या सेशन मध्ये किंवा वेबिनार मध्ये तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून प्रथमच मी तुमचा आभार मानतो. मला या वेबिनार मध्ये बराच वेळ झाला या ठिकाणी प्रीतम गवंडी सरांनी सुद्धा बरीचशी चांगली माहिती, गडकोट मोहीम त्यांनी जी हाती घेतलेली आहे, त्यांनी जे ट्रेकिंगचं हे अतिशय उत्तम असं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला माहिती दिली. आणि आपल्याला पुन्हा एकदा 350 वर्षाच्या पाठीमागं त्या महान लोकांनी ते आता जसे म्हणत होते की बिना इक्विपमेंटचं तुम्ही जाऊ शकत नाही किंवा जाऊ नका अशा सूचना देत होते. आता ते आपल्याकडे अत्याधुनिक साधनं आहेत, पण त्या काळात साधनं नसताना त्या लोकांनी कशा पद्धतीनं ते किल्ले लढवले असतील याचा विचार करून थोडा वेळ अंगावर शहारा येत होता. पण म्हणूनच तर आज आपण त्यांची जयंती साजरी करतोय. मला या ठिकाणी एक विषय महत्वपूर्ण या ठिकाणी या आजच्या दिनानिमित्त मांडायचा आहे. आणि तो हा आहे की या 350 वर्षाच्या पाठीमागचा जो इतिहास आहे, या 350 वर्षाच्या पाठीमागाच्या इतिहासाची आज आपल्याला गरज पडते आहे. तो इतिहास शोधण्याची आणि त्या इतिहासाच्या संदर्भानं मार्गक्रमण करण्याची गरज आपल्याला पडत आहे. पण हे जे महान लोक होऊन गेलेले आहेत, हे महापुरुष होऊन गेलेले आहेत, यांची थॉट प्रोसेस होती, यांची एक विचार करण्याची पद्धती होती. क्रांतिकारी असाच जन्माला येत नाही, क्रांतिकारी हा मातीत घडत असतो, क्रांतिकारी हा विचारांच्या मातीमध्ये घडत असतो. आणि ही विचारांची माती ही एका प्रक्रियेतून जात असते. आणि ही प्रक्रिया जी आहे ती मुळात त्याचं मूळ जे आहे हे प्रश्न पडण्यापासून सुरुवात होते.
सध्या मला आज हाच मुद्दा मांडायचा आहे की आपल्याला प्रश्न पडणे आपण थांबवलेला आहे. पण मी सगळ्यांच्यावर टीका करत नाही, पण ही जी प्रोसेस आहे, थॉट प्रोसेस, ही प्रोसेस आहे जी थांबलेली आहे असं मला वाटतंय. आणि आपल्याला प्रश्न का पडत नाहीत हाच मला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो. की प्रश्न पडणे ही एक तुमच्या विचार करण्याची बेसिक टप्पा आहे प्रश्न पडणे. कारण काय होते, ज्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो त्यावेळेस आपण त्या प्रश्नाच्या निमित्तानं त्या प्रश्नाची उकल करायला सुरुवात करतो आणि उकल केल्यानंतर काही तथ्य आपल्या समोर येतात आणि मग त्या तथ्याच्या दिशेनं आपण प्रवास करायला सुरुवात करतो. पण जर आपल्याला प्रश्नच पडत नसतील तर ही प्रोसेस तिथंच थांबते, ही प्रक्रिया तिथंच थांबते आणि खंडित होते. आणि ही खंडित होणारी प्रक्रिया ही आपल्यासाठी फार घातक आहे असं मला वाटतं आणि ते तुम्हाला सुद्धा सगळ्यांना वाटत असेल. प्रश्न पडल्यानं काय होतं, प्रश्न पडण्याची प्रोसेस का आहे, प्रश्न का पडायला पाहिजेत, प्रश्न पडल्यानंतर काय होऊ शकतं. प्रश्न यासाठी पडले पाहिजेत की आपण या प्रश्नांच्या माध्यमातून मग समीक्षा करायला शिकतो. इतिहासामधून आपल्याला काय शिकायचं असेल तर आपण समीक्षा करायला शिकत जातो आणि आपल्याला प्रश्न ज्यावेळेस पडतील त्यावेळेस आपण मागच्या इतिहासाची समीक्षा करायला सुरुवात करतो. आणि जो वर्ग, जो समूह, जो जात, जो कोणताही वर्ग असेल तो समीक्षा करत नाही त्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. आपण समीक्षा केली पाहिजे. मी एक थोडंसं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी मी जे नेहमी देत असतो ते या ठिकाणी तुम्हाला सांगावं मला आज इच्छा आहे या ठिकाणी. की जंगलचा जो राजा आहे, जंगलचा राजा आपला सर्वांना माहितीच आहे, सिंह ज्यावेळेस जंगलातून चालत असतो, जंगलामध्ये ज्यावेळेस तो 10 पावले चालतो त्यावेळेस तो एक थोड्या वेळानं थांबतो. थांबल्यानंतर तो पाठीमागे वळून पाहतो, पुन्हा पुढे 10 पावलं जातो, पुन्हा पाठीमागे 10 पावले चालत झाल्यानंतर पुन्हा पाठीमागे वळून. ही जी त्याची क्रिया आहे ही प्रत्येक 10-20 पावलानंतर त्याची थांबण्याची आणि पाठीमागे वळून पाहण्याची जी क्रिया आहे ही सातत्यानं चालू असते. बरं, हा सिंह जो आहे हा 10 पावलं चालल्यानंतर, 20 पावलं चालल्यानंतर थांबून पाठीमागे वळून का पाहत असेल, तर याचा विचार केल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की हा जो सिंह आहे हा चालल्यानंतर 10 पावलानंतर पाठीमागे कटाक्ष टाकतो आणि बघतो की माझ्या या 10 पावलाच्या दरम्यान कोणी घात तर लावली नसेल ना, कोणी शत्रू तरी नसेल ना. म्हणून मला म्हणायचं आहे की आपण समीक्षा सातत्याने केली पाहिजे. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत आणि प्रश्न पडण्याची ही प्रोसेस आहे ही सातत्याने आणि निरंतर चालू असली पाहिजे. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत आणि या प्रश्नांची उकल आपण केली पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण प्रश्न पडतो त्यावेळेस आपण त्या प्रश्नाची उकल करायला चालू करतो आणि उकल करत असता आपण माहितीचं संकलन करायला सुरुवात करतो. माहितीचं संकलन केल्यानंतर माहिती एक मिनिट माने सर, संकलित केलेल्या माहितीचा एक मिनिट आवाज कोणाचा तरी येतोय. एक मिनिट चेक करतोय आणि मी सांगतोय तुम्हाला लगेच. कृपया श्रोत्याने आपले जे ऑडिओ आहेत ऑडिओ म्यूट करायचे आहेत. वक्त्याला डिस्टर्ब होईल असं वर्तन आपल्याकडून घडता कामा नये. आपण मॅच्युअर आहात. ओके, कंटिन्यू माने सर, कंटिन्यू. माझा आवाज येतोय ना क्लिअर? ओके, एकदम क्लिअर. ओके, हा. तर ही जी समीक्षा आहे ही आपण केली पाहिजे. समीक्षा केल्यानंतर आपल्याला प्रश्न पडायला सुरुवात होतात. प्रश्न पडल्यानंतर माहितीची उकल करायला चालू होतो. उकल केलेल्या माहितीमधून आपण माहितीचे संकलन करतो. संकलन केलेल्या माहितीचं आपण वर्गीकरण करतो. वर्गीकरण केलेल्या माहितीचं आपण विश्लेषण करतो आणि विश्लेषण केलेल्या माहितीवर आपण काहीतरी निष्कर्ष काढतो आणि निष्कर्ष काढलेल्या माहितीवर काहीतरी निर्णय घेतो. पण निर्णय घेणारी प्रोसेस आपल्याला करावी लागेल. निर्णय घेणारे लोक तेच असतात जे राजा बनण्याच्या प्रक्रियेमध्ये असतात. आपल्याला जर राजा बनायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा समीक्षेला सुरुवात करावी लागेल. त्या समीक्षेच्या पूर्वी आपल्याला प्रश्न पडण्याची प्रोसेस आपल्याला करावी लागेल. आपल्याला प्रश्न पडावे लागतील कारण आपल्या महामानवांना प्रश्न पडत गेले. महात्मा फुले ज्यावेळेस वयाच्या 21व्या वर्षी महात्मा फुले या क्रांतिकारी कार्याला सुरुवात करणार होते त्यावेळेस त्यांच्या पुढे प्रश्नांचं फार मोठं आव्हान होतं. या सर्व प्रश्नांच्या घराड्यामध्ये त्यांना काही प्रश्न सातत्याने सतावत होते आणि महात्मा फुलेंनी त्या प्रश्नांची उकल करायला सुरुवात केली आणि त्या उकलींमधून त्यांना त्यानंतर माहितीचं संकलन होत गेलं आणि मग त्यानंतर त्यांनी या क्रांतिकारी कार्याची सुरुवात केली. आज आपण महात्मा फुलेंना वंदनीय मानतो, एक महान क्रांतिकारी मानतो. हे यासाठी मानतो कारण त्यांनी त्यांच्या
त्यांच्या करत असलेल्या कार्याची सातत्याने समीक्षा केली. त्यांनी त्यांचा इतिहास शोधून पाहिला. इतिहास शोधत असताना त्यांनी स्वतःला काही प्रश्न विचारले. स्वतःला प्रश्न विचारत असताना त्या प्रश्नाची उत्तर शोधण्याचा देखील प्रयत्न केला. तर ही जी संबंध ही प्रोसेस आहे हे आपल्याला करावी लागेल. आपण सर्वजण जाणकार व्यक्ती आहात. या वेबिनार मध्ये जुटलेले सर्व लोक जाणकार आहेत. हे इथून पुढच्या काळात त्यांना प्रश्न पडत जातील आणि प्रश्नाच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी उत्तर करायला सुरुवात करतील आणि एकूणच ते समीक्षा करायलाही लागतील असे मला आशावाद आहे. मूळ मुद्दा आहे की आजच्या जयंतीनिमित्त महापुरुषांच्या जयंत्या, स्मृती दिन, पुण्यतिथ्या का साजऱ्या कराव्या. आपण महापुरुषांच्या जयंती, आता आपण संभाजी महाराजांची 363वी जयंती साजरी करत आहोत. या जयंत्या का साजऱ्या करायच्या, या जयंत्या करण्यापाठीमागचं काय कारण काय आहे, तर याचं मूळ कारण आहे आपल्याला प्रेरणास्त्रोत हवा आहे. आपल्याला प्रेरणास्त्रोत आहे. मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे महात्मा फुले ज्यावेळेस 21व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आणि महात्मा फुलेंना अनेक प्रश्न सातत्याने भेडसावत होते. लहानपणापासून महात्मा फुलेंना प्रश्न भेडसावत होते आणि वयाच्या 21व्या वर्षामध्ये वयाच्या 21व्या वर्षामध्ये आल्यानंतर त्यांची जी थॉट प्रोसेस चालू झाली, त्यांची विचार करण्याची प्रक्रिया, जी प्रगल्भतेची विचार करण्याची प्रक्रिया चालू झाली, त्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस ते आले तर त्यावेळेस त्यांनी एक क्रांतिकारी कार्य सुरुवात करण्यासाठी त्यांना एका प्रेरणास्त्रोताची गरज होती. म्हणून त्यांनी एका प्रेरणास्त्रोताचा शोध घेतला आणि शोध घेता घेता काही प्रश्नांच्या उकलीमधून त्यांना एक प्रेरणास्त्रोत सापडला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 1869 साली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे सगळ्यात पहिले व्यक्ती कोण असतील तर ते महात्मा फुले आहेत. आणि म्हणून महात्मा फुलेंना सुद्धा प्रेरणास्त्रोताची गरज पडली आणि म्हणून महापुरुषांच्या जयंत्या, स्मृती दिन, पुण्यतिथी या आपण यासाठी साजऱ्या करतो कारण आपल्याला प्रेरणास्त्रोतांची आवश्यकता असते. आजही आपण या महापुरुषांनी चालू केलेलं काम हे परिपूर्ण झाले असं म्हणता येत नाही, मात्र त्यांच्या राहिलेल्या कार्याची जबाबदारी ही आपल्यावर आहे आणि म्हणून त्यांच्या प्रेरणेची देखील आपल्याला आवश्यकता आहे आणि तो प्रेरणास्त्रोत म्हणून आपण त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि या प्रेरणास्त्रोताची गरज आहे म्हणून आपण जयंती स्मृती दिन साजरे करतो. दुसरी यात महत्वाची गोष्ट जयंती साजरी करण्याच्या मागचं आहे की इतिहासातून सबक आणि धडा आपण घेण्यासाठी. महापुरुषांचं जीवन हे संघर्षमय जीवन होतं. महापुरुषांच्या जीवन संघर्षातून काही गोष्टी आपल्या समोर आल्या की महापुरुषांनी जीवन जगत असताना त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेली आव्हानं कशी पेलली, त्यांनी दुश्मनांना कशा प्रकारे त्यांच्याबरोबर डील केली आणि त्यांच्या समोर असलेली आव्हानं त्यांनी कशी पेलली, त्यांच्यावर त्यांनी मात कशा पद्धतीने केली, हा इतिहास आपल्या समोर ज्यावेळेस येईल या इतिहासातून आपल्याला सबक मिळेल, धडा मिळेल आणि हा धडा घेण्यासाठी, सबक घेण्यासाठी आपण महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजऱ्या करत असतो. त्याचबरोबर भविष्यातील वाट सुगम होण्यासाठी, सुकर होण्यासाठी, त्याचबरोबर ही जी आपली जीवनाची जी प्रक्रिया आहे ही सुखमय बनवण्यासाठी आपण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायला हव्यात. कारण आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की संभाजी महाराजांची जयंती आपण आज साजरी करत आहोत आणि संभाजी महाराजांच्या जीवन संघर्षातून आपण आपलं भविष्य सुगम आणि सुकर बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत, तर आपल्याला एक दोन महत्वाच्या त्यांच्या गोष्टी आपल्याला घ्याव्या लागेल की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्त्रियांचा मोठा आदर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर नीतिमत्ता त्यांची पाहायला मिळते. लक्षात घ्या की भगवान बुद्धाने या ठिकाणी नीतिमत्तेला, शीलाला आणि चारित्र्याला फार मोठं स्थान दिलेलं आहे आणि संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्त्रियांचा आदर, शील आणि चारित्र्य जपलं आणि नीतिमत्ता जपली. मी नीतिमत्ता हा मुद्दामून या ठिकाणी शब्द वापरतोय कारण जगामधून नीतिमत्ता समजून असताना मला दिसते आणि ही नीतिमत्ता त्यांनी राखली आणि या नीतिमत्तेच्या जोरावर त्यांनी त्यांच्या आयुष्याचं पुढचं मार्गक्रमण केलं. आज त्यांच्या जीवन संघर्षातून आपल्याला स्त्रियांचा आदर आणि नीतिमत्ता, शील आणि चारित्र्य संपन्न जीवन आपल्याला घेण्याची आवश्यकता आहे कारण ह्याच गोष्टी आपण आपल्या जीवनाच्या पुढच्या मार्गक्रमणामध्ये आपण यशस्वी जीवन जगायचं असेल तर या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आचरण कराव्या लागतील. दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याचं, स्मरण दिन साजरे करण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की जी चळवळ चालू आहे भगवान बुद्धापासून, महावीरांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तमाम महापुरुषांची आपण जयंती आणि स्मरण दिन साजरे करतो, स्मृती दिन साजरे करतो. तर ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आणि या चळवळीला पुढे नेण्यासाठी आपण या जयंत्या साजऱ्या करतो.
आपल्याला माहितच आहे की या देशाचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे. आणि या क्रांती प्रतिक्रांतीच्या इतिहासामध्ये आपल्याला क्रांतीच्या दिशेनं जर वाटचाल करायची असेल तर या महामानवांचा आणि महापुरुषांचा इतिहास आपल्याला 100 नाही 200% आपल्याला त्यांचा अनुभव आपल्याला महत्वाचा पडेल, यांचा प्रेरणा आपल्याला महत्वाची पडेल, यांच्या इतिहासातून आपल्याला सबक आणि धडा महत्वाचा मिळेल. आणि म्हणून आपण या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. आज संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना माझ्या पुढे हा जो विषय ठेवलेला आहे की संभाजी महाराजांचा वास्तव इतिहास आणि भविष्यकाळ, विषय अतिशय चांगला आहे, त्याच्यामध्ये बोलण्यासारखं सुद्धा भरपूर आहे. पण या ठिकाणी मी जास्त इतिहासामध्ये न रमता काही घटना, महत्वपूर्ण घटना या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. ऐतिहासिक घटना आपल्याला कशा प्रेरणा देतात संभाजी महाराजांच्या आयुष्यात. आपल्याला माहिती आहे की 14 मे 1657 रोजी संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि महाराष्ट्राची माती आनंदाने भरून गेली. शिवरायांना जितका आनंद त्यांच्या मुली जन्माला आल्यानंतर झाला होता तितकाच आनंद हा मुलगा सुद्धा जन्माला आल्यानंतर झाला. संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेतला आणि पुरंदर किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. आणि शिवाजी महाराजांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या भूमीला आणि बहुजन समाजाला आनंद झाला. आणि संभाजी राजांचा जन्म आणि बालपण आपल्याला माहितीच आहे की त्यांचं बालपण आणि जन्मापासूनच त्यांच्या आयुष्याला संघर्ष आणि हा पूर्ण इतिहास आपल्या समोर आहे. 14 मे 1657 ला त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांच्या डोक्यावरून मातृचं छायाचित्र जे होतं ते हरपलं. म्हणजे त्यांच्या आई जी सईबाई होत्या त्या सईबाई त्यांच्या जन्माच्या दुसऱ्या वर्षीच त्यांना सोडून गेल्या आणि त्यांच्यावर एक फार मोठं दुःखाचा अभाव दिसतो. आपण थोडक्यात या ठिकाणी 2 प्रसंगी मी संभाजी महाराजांच्या आयुष्यात सांगेन. जास्त इतिहास मी काय जास्त सांगत बसणार नाही. संभाजी महाराजांच्या नंतर जे संभाजी महाराजांच्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न. या ठिकाणी 2 घटना संभाजी महाराजांच्या चातुर्याच्या, संभाजी महाराजांच्या नीतीच्या आणि संभाजी महाराजांच्या राजनीतीच्या, राजकारभाराच्या बाबतीत तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. कारण संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं होतं, जे रयतेचं राज्य निर्माण केलं होतं, त्या रयतेच्या राज्याला 5 पटीनं वाढवणारा हा राजा, त्याची दिशा आणि त्याची सीमा आहे ही 5 पटीने वाढवणारा हा राजा, असा महान राजा होऊन गेला. मात्र संभाजी राजांना राज्यकारभार, राजनीती आणि यांचे वास्तव शिक्षण देणारी युवराज संभाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणि स्वराज्याच्या संपूर्ण ज्या दिशा आहेत ते विस्तीर्ण करण्यासाठी लढत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे एका शाहीबरोबर किंवा एका सत्तेबरोबर लढत होते असा हा विषय नाही आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज हे अनेक सत्तांच्या बरोबर लढत होते. त्यामध्ये इंग्रज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगाल असतील, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं मोगल असतील आणि त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये, त्यांच्या स्वतःच्या दरबारामध्ये काही शक्ती होती त्यांच्या सुद्धा बरोबर लढत होते. आणि ह्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराज अतिशय जवळून पाहत होते. कारण छत्रपती संभाजी हे लहानपणापासूनच नीती आणि राज्यकारभार शिकत होते. ते अतिशय वास्तव शिकत होते की त्यांना पुस्तकातून शिकण्याची आवश्यकता नव्हती. कारण शिवाजी महाराज जे राज्य निर्माण करत होते, जी प्रक्रिया तिथं राज्य निर्माण करण्याची सुरू होती, त्या प्रक्रियेचा संभाजी महाराज हे लहानपणापासून भाग होते. हे असं का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राज्य निर्माण करण्याची प्रक्रिया त्यावेळी चालूच होती ज्यावेळी संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. आणि संभाजी महाराज हे जे रणनीती असतील, जे डावपेच असतील, जे काव्य असतील, ज्या काही राज्यकारभाराच्या नीती असतील, धोरणं असतील, हे शिवाजी महाराजांच्याकडून ते वास्तवामध्ये शिकत होते. याचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देईन की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य विस्ताराचं काम चालू होतं त्यावेळेस औरंगजेबाला ते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य विस्ताराचं कार्य आवडलं नाही आणि म्हणून औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंगला छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग आणि त्याचा सरदार दिलेर खानाला त्या ठिकाणी पाठवलं. आणि त्यावेळेस आपल्याला संभाजी महाराजांची चुणूक या ठिकाणी पाहायला मिळेल की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग आला त्यावेळेस मिर्झाराजे जयसिंगाबरोबर खुल्या मैदानात युद्ध करणे ते शिवाजी महाराजांना शक्य नव्हतं. आणि राज्यकारभाराची घडी नुकतीच बसवत होते
आणि त्या काळात एवढं मोठं एवढ्या खुल्या मैदानात युद्ध करणे हे त्यांना शक्य वाटत नव्हतं. आणि म्हणून त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढची मोठी झेप टाकण्यासाठी एक पाऊल मागे घेतलं. आणि मागे घेतल्यामुळं त्यावेळी त्यांना त्यांच्याबरोबर तह करावा लागला आणि बराच मोठा प्रदेश हा मिर्झाराजे जयसिंगला द्यावा लागला. त्याच्यामध्ये पुरंदरच्या किल्ल्यासहित काही, त्याला आपण पुरंदराचा तह देखील म्हणू शकतो. या पुरंदराच्या तहामध्ये बराच प्रदेश यांनी मिर्झाराजे जयसिंगांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. पण मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान ही दोन लोक जे होते त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर भरोसा नव्हता. आणि म्हणून त्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे अट ठेवली, एक शर्त ठेवली, जोपर्यंत तहाच्या अटी शर्ती पूर्ण होत नाहीत तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज हे आमच्याकडे उडीच ना, असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे त्यांनी प्रस्ताव मांडला. पण छत्रपती शिवाजी महाराज यावर भडकले आणि त्यांनी म्हणले, हे कसं काय शक्य आहे? मी तुमच्या तहामध्ये ठरलेल्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करायला तयार आहे, पण तुम्ही हा माझा लहानगा मुलगा, ज्याचं वय अवघं 7-8 वर्ष 9 वर्ष असेल, या लहानग्या मुलग्याला तुम्ही माझ्या कसं काय ओलीस ठेवू शकता? पण छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर या दोन कावेबाज लोकांनी अजिबात विश्वास ठेवला नाही. आणि दिलेर खान आणि मिर्झाराजे जयसिंगाने छत्रपती संभाजी राजांना मागे ओलीस ठेवण्यासाठी सांगितलं. छत्रपती संभाजी महाराजांना ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हृदयावर फार मोठा दगड ठेवला आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी त्या दोन लोकांच्याकडे म्हणजे मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानाकडे ओलीस ठेवले. आणि या ओलीस ठेवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही त्या पुरंदराच्या तहामध्ये ज्या अटी ठरल्या होत्या, शर्ती ठेवल्या होत्या, त्या सगळ्या पूर्ण केल्या. आणि पूर्ण केल्यानंतर दिलेर खानाने त्या ठिकाणी ज्या प्रयत्न केला ते संभाजी महाराजांना सोडताना या चुनूक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ती अशी की दिलेर खानाने संभाजी महाराज दक्षिणेत परत पाठवत असताना संभाजी महाराजांच्यावर त्यांनी भला मोठा हत्ती त्यांना दिला. आणि हत्ती दिल्यानंतर संभाजी महाराजांना एक प्रश्न विचारला. त्यांनी बाल संभाजी समोर एक प्रश्न टाकला दिलेर खानाने की, संभाजी, तुम्हाला आम्ही हा भला मोठा हत्ती दिलाय, पण तुम्ही हा एवढा मोठा भला मोठा हत्ती नेणार कसा? तुमच्या राज्यामध्ये परत कसा नेणार? त्यावेळी संभाजी महाराजांनी अतिशय हजरजबाबीपणाने त्या ठिकाणी उत्तर दिलं आणि दिलेर खानाला त्या ठिकाणी फार मोठी चपराक दिली आणि आपली चुणूक दाखवून दिली. बाल संभाजी उत्तरला की, हत्ती तर आम्ही नेऊच, पण आम्ही हा विचार करत आहोत की आमच्या आबासाहेबांनी जे जे किल्ले तुम्हाला तहामध्ये दिले आहेत ते किल्ले सुद्धा आम्ही परत घेण्याच्या विचारात आहोत आणि हा विचार आम्ही आता सध्याला करत आहोत. अशी मोठी चपराक त्यांनी दिलेर खानाला त्या ठिकाणी मारली आणि हजरजबाबीपणा सिद्ध केला त्या ठिकाणी संभाजीराजे. म्हणजे संभाजीराजे हे लहानपणापासून वास्तव शिक्षण घेत होते आणि या राजनीती आणि राज्यकारभार त्या ठिकाणी शिकत होते. हा इतका मोठा प्रसंग लहानपणामध्ये सांभाळणारे संभाजी जगाच्या कुठल्याही इतिहासामध्ये इतक्या लहान वयामध्ये अशा पद्धतीची चुणूक कुठल्याही राजाने दाखवलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. अशी एवढी चांगली राजनीती आणि राज्यकारभार आणि राज्यनीती शिकलेले संभाजीराजे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला एक फार मोठा प्रसंग आपल्याला माहित आहे. आग्र्याच्या दाढेत ज्यावेळी बाल संभाजी अडकले होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या याच्यामधून सुटका करून घेतली. आपली सुटका करून घेतलेली तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला माहित आहे की आपल्याला खोटा इतिहास हा सांगितला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मिठाईच्या पेट्यामध्ये बसून त्या ठिकाणी सुटका केली. तर हा ही म्हणजे चूक आहे, ही घटना चूक आहे. त्या मिठाईच्या पेट्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेतली नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या त्या औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी वेशांतर केलं होतं. ही महत्वाची मुद्दाम या ठिकाणी बाब नोंदवण्याची आपल्याला गरज आहे, लक्षात घ्या. वेशांतर करून त्या ठिकाणी शिवाजी महाराज त्या ठिकाणी सुटले होते. मात्र संभाजी महाराजांना औरंगजेबाने ज्यावेळी संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना नजरकैद केलं होतं त्यावेळी आग्र्याच्या सर्व बाजारपेठांमध्ये किंवा संपूर्ण आग्र्यामध्ये संभाजी महाराजांना फिरण्याची मुभा होती. कारण संभाजी महाराजांच्याकडे औरंगजेबाने ही स्पेशल मनसबदारी दिली होती, 7,000ची मनसबदारी दिली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना स्पेशल मनसबदारी दिल्यामुळे संभाजी महाराज शिवाजी महाराज जरी नजर कैद असले तरी संभाजी महाराज संपूर्ण आग्र्यामध्ये बिनधास्तपणे फिरत होते. आणि त्यावेळेस संभाजी महाराज अवघ्या 9-10 वर्षाचे असताना त्यांनी तिथे एक महाराष्ट्रातला कुंभार होता, त्या कुंभार घराण्याशी संबंध जोडले आणि त्या संबंधातून त्यांनी त्यांच्याबरोबर मित्रत्व जोडलं. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी आग्र्याची
सुटका करून घेतली त्यावेळेस त्या आग्र्याच्या सुटकेमधून निसटताना त्या कुंभारांनी संभाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांना फार मोठी मदत केली. म्हणजे ही जी राजनीती आहे, ही जी निष्ठून जाण्याचा जो प्रयत्न आहे, औरंगजेबाच्या एवढ्या मोठ्या पकडीत निष्ठून जाण्याचा जो प्रयत्न आहे, संभाजी महाराजांनी या पाठीमागचं फार मोठं श्रेय आहे, लक्षात घ्या. आणि हा इतिहास आपल्या समोर कधीच आला नाही. संभाजी महाराजांच्या इतिहासानं फार मोठी अवहेलना केलेली आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारख्या सर्व तरुण लोकांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास प्रकर्षानं समोर आणला पाहिजे आणि आजच्या तरुण पिढीसमोर हा तो ठेवला पाहिजे. फक्त ठेवला नसला पाहिजे तर तो बिंबवला पाहिजे. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास इथल्या मनवादी लोकांनी मुद्दामून संभाजी महाराजाला बदनाम करण्यासाठी रगेल आणि रंगेल होता. छत्रपती संभाजी महाराज हे रगेल आणि रंगेल नव्हते, तर छत्रपती संभाजी महाराज हे फार मोठे बुद्धिमान, चारित्र्य संपन्न, हा विद्वान महापराक्रमी होते आणि बुद्धी चातुर्याच्या जोरावर त्यांनी बऱ्याच वेळेस आपली सुटका करून घेतलेली आहे. हे आपल्याला मला या ठिकाणी या प्रसंगामधून तुम्हाला सांगायचं आहे. महापुरुष जे घडलेले आहेत, संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, किंवा आपल्या समोर जी महापुरुषांची भली मोठी यादी आहे, जी भली मोठी आपल्या महापुरुषांची आपल्या समोर यादी आहे, त्या यादीमध्ये प्रत्येक महापुरुष जो तयार झाला तो त्याने क्रांतिकार्य करून तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल ती अशी, की हे जे महापुरुष आहेत यांचा ज्यावेळेस अपमान झालाय त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून या लोकांनी या कामाला सुरुवात केली आहे. आंदोलनाची सुरुवात, क्रांतिकार्याची सुरुवात हे अपमान झाला म्हणून त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी या लोकांनी केलेलं आंदोलन आहे, लक्षात घ्या. आणि आग्र्याच्या ज्यावेळेस औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसा दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज गेले होते, त्यावेळी शिवरायांचा अपमान झाला आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस औरंगजेब दक्षिण जिंकण्यासाठी आला त्यावेळी प्रकर्षाने अतिशय सातत्यपूर्ण लढाई करून दक्षिण सांभाळण्याचे काम संभाजी महाराजांनी अतिशय नेटाने या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात घ्या, त्या लहान संभाजीनं फक्त मिर्झाराजे जयसिंगाच्या किंवा दिलेर खानाला चपराक लावली नव्हती, तर 9-10 वर्षाचा असताना आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य सांभाळणारा औरंगजेब याला सुद्धा चपराक मानलेला आहे, लक्षात घ्या. कारण आग्र्याच्या दाढेत सापडलेला असताना त्यावेळेस तिथं देशभरामधून त्या वाढदिवसाच्या निमित्त, औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त मल्ल त्या ठिकाणी गोळा झाले होते. कुस्तीचा फार मोठं मैदान त्या ठिकाणी जमलं होतं आणि औरंगजेब जाणून होता की छत्रपती संभाजी महाराज देखील त्या ठिकाणी कुस्तीचे डाव जाणतात आणि त्यांना कुस्ती खेळता येते. त्यावेळी संभाजी महाराजांना प्रश्न विचारला औरंगजेबाने की संभा, या मैदानामध्ये कुस्ती खेळण्यास तयार आहेत काय? त्यावेळी संभाजी महाराजांनी त्यांना दिलेले उत्तर आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यावेळेस ती औरंगजेबाला फार मोठी चपराक होती. औरंगजेबाच्या समोर कुठल्याही प्रकारचं साधन नसताना, हत्यार नसताना, सैनिक नसताना, पाठबळ नसताना त्या ठिकाणी एवढ्या धाडसानं आणि निश्चयाने जे उत्तर दिले संभाजी महाराजांनी ते असंच दिले की तुझ्या मल्लांमध्ये किंवा तुझ्या कुस्तीगिरांमध्ये एकही कुस्तीगीर नाही की जो माझ्या लायकीचा आहे. काय म्हणले संभाजी महाराज की तुझ्या मल्लांमध्ये आणि तुझ्या कुस्तीगिरांमध्ये माझ्या बरोबर कुस्ती खेळण्यासाठी एकही लायक व्यक्ती नाही आणि त्याबरोबर मी तुझ्या या मैदानामध्ये कुस्ती खेळणार नाही. आणि भली मोठी चपराक औरंगजेबाला त्या ठिकाणी बसली. म्हणजे या ठिकाणी सुद्धा एक हजरजबाबीपणा आणि चाणाक्षपणा आपल्याला संभाजी महाराजांचा दिसून येतो. आणि त्यांचं फार लहान आयुष्य आहे संभाजी महाराजांचं. 32 वर्ष फक्त ते आयुष्य जगलेले आहेत आणि 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांचा प्रत्येक दिवस, प्रत्येक तासन तास हा संघर्षमय आणि अतिशय वेगवान राहिलेला आहे की प्रत्येक क्षणाला त्यावेळेस काय तरी वेगळ्या घडामोडी घडत होत्या आणि प्रत्येक घडामोडीला आणि प्रत्येक प्रसंगाला त्या 32 वर्षाच्या लहान कालखंडामध्ये त्यांनी आव्हान पेललेलं आहे की अतिशय जगाच्या पटलावर कुठलाही एवढा महान राजा होऊन गेला नाही की एवढ्या लहान वयाच्या काळामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं होतं ते 5 पट विस्तीर्ण घडलं आणि 5 पट संपत्ती गोळा झाली. हे एवढं महान कार्य या संभाजी राजाने केलेलं आहे. म्हणून या आजच्या जयंती दिनानिमित्त आपण त्यांना शतवेळा मानाचा पुजरा केला पाहिजे. लक्षात संभाजी महाराजांची बाजू आपल्याला अनेक बाजू आहेत. विविधांगाने संभाजी महाराजांचा अभ्यास आपण करतो, पण सगळ्यात महत्वाचा अभ्यास आपण ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या या बाबींचा करत जाऊ त्यावेळेस एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांची विद्वत्ता लक्षात घ्या. संभाजी महाराजांना 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 10 नाही, 12 नाही, 15 नाही, तर
16 भाषांचा अभ्यास होता. संभाजी महाराज 16 भाषा जाणत होते, लक्षात घ्या. 15व्या वर्षी 4 ग्रंथ लिहून पूर्ण केले. इतकी विद्वत्ता कुठून आली? इतकी विद्वत्ता त्यांनी संपादित कशी केली? याचं कारण आहे छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेब यांचं पाठबळ, यांचं शिक्षण आणि यांची जी नीती होती ती संभाजी महाराजांनी जशी आहे पावलोपावली उचलली. आणि म्हणून एक नाही, दोन नाही, तर 16 भाषांचा अभ्यास त्यांनी केला. ग्रँड सारखा इतिहासकार आपल्याला सांगून जातो की संभाजी महाराज 15व्या-16व्या वर्षी इंग्रजांच्या बरोबर इंग्रजीमध्ये पत्रलेखन करतो. किती महान गोष्ट आहे आपल्यासाठी. आजच्या कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या पोरांना इंग्रजी वाचता येत नाही, इंग्रजी बोलता येत नाही. पण त्या काळामध्ये इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये, इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी हिब्रू, फारसी, त्यानंतर पाली, हिंदी, तामिळ, कन्नड, मराठी, हिंदी अशा अनेक भाषांचा त्या ठिकाणी अभ्यास केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी साहित्याच्या माध्यमातून आणि ज्ञानार्जनाच्या माध्यमातून वर्णव्यवस्थेला छेद देण्यात, ही बाब महत्वाची लक्षात घ्या. ही बाब का महत्वाची आहे? कारण त्या काळची वर्णव्यवस्था, त्या काळची ही जी वर्ग व्यवस्था होती, या वर्ग व्यवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ज्या वर्गामध्ये होते त्या वर्गाला शिक्षण घेण्याचा, ज्ञानार्जन करण्याचा आणि त्या विशेष करून संस्कृताचा अभ्यास करण्याचा अधिकार अजिबात त्यांना प्राप्त होता. मूलतः त्यांना राजा बनण्याचा देखील अधिकार प्राप्त नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळी 6 जून 1674 छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी शपथ घेतली, राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर काय घटना घडली तुम्हाला दुसऱ्यांदा सांगायची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर राज्याभिषेकाला गागा भट्टाला कितीतरी पैसा आणि संपत्ती द्यावी लागली आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करवून न्यावा लागला. या महाराष्ट्राच्या मनुवादी व्यवस्थेने ग्रासलेल्या लोकांनी छत्रपतीचा राजा, शिवाजी महाराजांचा राजा म्हणून स्वीकार केला नाही. मग ते छत्रपती संभाजीचा युवराज म्हणून कसा स्वीकार करतील? हा प्रश्न नाही का? हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत, कारण या प्रश्नामधूनच या सत्य इतिहासाची उत्पन्न होत जाते. आणि छत्रपती शिवरायांना जसा त्रास दिला तसा त्रास या छत्रपती संभाजी महाराजांना त्या मनुवादी व्यवस्थेने दाखलेल्या लोकांनी दिला, लक्षात घ्या. आणि म्हणून साहित्यातून आणि ज्ञानार्जनातून वर्णव्यवस्थेला छेद देण्याचं काम केलं. 13व्या वर्षी संस्कृत मधून बुधभूषण नावाचा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला. समीर सर, 1 मिनिट आहे फक्त, 3 मिनिटं राहिलेत आपले, कारण पुढचे जरा नियोजित सेशन असल्यामुळं थोडस मला क्षमा मागायची वाटते आपली. कारण राजाचं कर्तव्य किंवा कर्तृत्वच असं आहे की ते आपल्याला या वेळी म्हणजे एवढ्या लिमिटेशन मध्ये आपल्याला ते व्यक्त करता येत नाही. यामध्ये मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळे थोडस फक्त 3 मिनिटांमध्ये आवडते. थोडस क्षमा, 3 मिनिटं ठीक आहे. अजूनही कोणाचा तरी आवाज होतोय, म्यूट करा जाऊन थोडस ऑडिओ आपला. ओके, कंटिन्यू करा. मी आवर्त घेतोय. ओके. आता जसं तुम्ही म्हणालात की छत्रपती संभाजीराजांच्या बरोबर संभाजीराजांबद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे, आपल्याला संपणार नाही ते. मी तुम्हाला हे छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण, नायिकाभेद, सात्यंत, नखशिख हे जे ग्रंथ आहेत हे त्यांच्या विद्वत्तेचं आपल्याला विद्वत्तेचा हा परिपाक आहे, विद्वत्ता पाहायला मिळते. छत्रपती संभाजीराजांच्या बद्दल आपण जितकी माहिती देऊ ती कमीच आहे. पण मला या ठिकाणी प्रकर्षानं मुद्दामून या ठिकाणी मांडणी करायची आहे, काही प्रश्नांची मांडणी करायची आहे. आणि हे प्रश्न तुमच्यावर सोपवून जाते आणि हे प्रश्नाची उत्तर करण्याची जबाबदारी तुमची आहे. कारण वेळ कमी आहे आणि वेळ कमी असल्यामुळे मी जास्त तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगणार नाही. पण मी मात्र तुमच्या समोर काही प्रश्न ठेवून जातोय, या प्रश्नाची उकल मात्र तुम्ही निश्चितपणाने केली पाहिजे. लक्षात घ्या, संभाजीराजांची नीती या 18 पगड जातींसाठी, रयतेसाठी आणि बहुजनासाठी व त्यांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी होती. आणि म्हणून या 18 पगड जातीच्या बहुजन समाजाच्या लोकांनी या प्रश्नाची उकल केली पाहिजे. म्हणून त्यांच्यासमोर काही प्रश्न मी मुद्दाम या ठिकाणी ठेवतोय. छत्रपती संभाजीराजांचा किंबहुना मुघलांचा आणि मराठ्यांचा संघर्ष हा धार्मिक होता की राजकीय होता, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर तो मुळात धार्मिक नव्हता, तो राजकीय होता, लक्षात घ्या. कारण अकबराने ज्यावेळेस धार्मिक प्रश्न, आपण हा राजकीय प्रश्न यासाठी म्हणतोय
कारण जर हा प्रश्न धार्मिक असता तर संभाजी आणि शिवाजी महाराजांनी कुणालाच कुठल्याही मुस्लिम व्यक्तीला किंवा म्लेंच असं म्हटलं जातं, या म्लेंचांना कुठल्याही पद्धतीचे स्थान किंवा आश्रय दिला नसता. पण अकबराने ज्यावेळेस संभाजी महाराजांच्याकडे आश्रय मागितला, ज्यावेळेस औरंगजेबाने सम्राट अकबराला पकडण्यासाठी काही लोक पाठवले होते. ते अकबराने संभाजी महाराजांच्याकडे आश्रय घेतला. हा एक पुरावा आहे, लक्षात घ्या. संभाजी महाराजांचा किंवा मराठ्यांचा आणि मोगलांचा संघर्ष हा धार्मिक नव्हता, तो राजकीय होता. औरंगजेबा विरुद्ध इतर शाह्यांनी केलेली जी संभाजी महाराजांना असेल, शिवाजी महाराज असेल किंवा मराठ्यांना जी मदत असेल, यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला जो इतिहास सांगितला जातो की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते किंवा मुस्लिम विरोधी होते, तर ते तसं आपल्याला इतिहासाचं वाचन केल्यानंतर, सत्य शोधल्यानंतर आपल्याला जाणवत नाही. कारण ज्यावेळेस औरंगजेबाने मराठ्यांच्या विरोधात किंवा मोगलांनी मराठ्यांच्या विरोधात ज्यावेळेस संघर्ष केला, त्यावेळेस आपल्याला बऱ्याच शाह्यांनी, त्याचबरोबर मुस्लिम राजांनी देखील या ठिकाणी मराठ्यांना सहकार्य करण्याची या ठिकाणी भूमिका आपल्याला बघायला मिळते इतिहासात. दुसरा माझा एक प्रश्न आहे की संभाजीराजांची बदनामी का केली गेली, संभाजी महाराजांची बदनामी का केली व त्याचा फायदा कोणाला झाला? बदनामीचा फायदा शिवरायांच्या मारेकऱ्याला झाला, लक्षात घ्या. मग छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देणाऱ्यांना झाला. बदनामीचा फायदा महात्मा फुलेंना त्रास देणाऱ्यांना झाला. बदनामीचा फायदा छत्रपती शाहू महाराजांना त्रास देणाऱ्यांना झाला. बदनामीचा फायदा बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर आत्मात ठेवणाऱ्यांना झाला. बदनामीचा फायदा संत तुकाराम महाराजांची गाथा बोलवणाऱ्यांना आणि छत्रपती संत तुकाराम महाराजांची हत्या करणाऱ्यांना झाला, लक्षात घ्या. मग हे हत्यारे कोण आहेत? हे मनोवादी मानसिकतेने ग्रासलेले लोक आहेत. यांना याचा फायदा झाला आणि म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अप्रतिम आणि पराक्रमी इतिहास दडपला आणि छत्रपती संभाजी महाराजाला रंगेल घोषित केला. आणि म्हणून ही छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी थांबली पाहिजे, अशी देखील आपण तरुणांनी मागणी केली पाहिजे. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास शोधला पाहिजे. ही शोधण्याची, सत्य शोधनाची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. छत्रपती संभाजीराजांची बदनामी आणि वस्तुस्थिती आहे की संभाजी महाराजांच्या बाबत आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचं तुळसाबाई, कमळाबाई, गोदावरी या स्त्रियांच्या बरोबर त्यांचे संबंध होते असं सांगितलं जाते. पण हे मुळात काल्पनिक आहे की तुळसा हे काल्पनिक पात्र आहे. हे नाटककार आहेत महाराष्ट्रातले आत्माराम मोरे यांनी हे 1891 नाटक लिहिलं श्री छत्रपती संभाजी, यातून ही उत्पत्ती झालेली आहे. तुळसाबाई थोडस आवडतं घ्या, थोडस कारण वेळ संपत येतोय, थोडस सेशन आहेत अजून पुढचे आपल्याला. तर ही जी पात्र आहेत ते अतिशय आणि म्हणून सगळं सुरू झालेलं आहे. मग शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर असेल, राज्याभिषेकानंतर संभाजी महाराजांचे 8 महिने त्यांच्यावर झालेला कट असेल, त्यानंतर आश्रय आलेल्या अकबराला अण्णाजी दत्तोचे पत्र असेल व अफर असेल, हे तुम्ही तुमच्या त्या संदर्भ साहित्यामधून वाचून घ्या. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला हे सांगणार नाही.